अनेक ज्येष्ठ मंडळी एक गोष्ट नेहमी सांगतात, पूर्वी सकाळी बाजारात जाऊन भाजी आणायचो, बँकेची कामे करायचो, घरी परत यायचो आणि तरीही थकवा जाणवत नव्हता. पण आता 2 पिशव्या जरी हातात घेतल्या की खांदे दुखू लागतात. काही पावले चाललो तरी पाय जड होतात आणि थोडे काम केले की दम लागतो. अनेकांना असं वाटतं की हे फक्त वाढत्या वयामुळेच होत आहे. त्यामुळे ते अधिक डाळ, कडधान्ये किंवा पौष्टिक अन्न खायला सुरुवात करतात. पण एवढं सगळं खाऊनही शरीरामध्ये पूर्वीसारखी ताकद का येत नाही? यामागे 2 महत्त्वाची वैज्ञानिक कारणे आहे. पहिले कारण म्हणजे सार्कोपेनिया. वयाच्या साठीनंतर शरीरातील स्नायूंचे प्रमाण आणि ताकद हळूहळू कमी होऊ लागते. त्याचबरोबर दुसरे कारण म्हणजे अॅनाबॉलिक रेझिस्टन्स. हे समजून घेण्यासाठी एक साधे उदाहरण पाहूया. समजा तुमच्या घरातील चुलीवर स्वयंपाक करायचा आहे. तुमच्याकडे भरपूर लाकूड आहे, पण जर चुलीला योग्य प्रकारे पेटच लागली नाही तर त्या लाकडाचा काही उपयोग होत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपण भरपूर प्रोटीनयुक्त अन्न खातो, पण वाढत्या वयानुसार स्नायू ते प्रोटीन पूर्वीसारखे प्रभावीपणे वापरू शकत नाही. म्हणजे अन्नात पोषण असते, पण त्याचा पूर्ण फायदा शरीराला मिळत नाही. म्हणूनच आज आपण साध्या पिवळ्या मूग डाळीपासून असे सुपर वरण तयार करण्याची पद्धत जाणून घेणार आहोत, ज्यामुळे त्या डाळीतील प्रोटीनची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल आणि वाढत्या वयामध्ये स्नायूंना आवश्यक पोषण अधिक प्रभावीपणे मिळण्यास हातभार लागू शकतो. हे वरण कसे बनवायचे, त्यामागील विज्ञान काय आहे आणि ते योग्य पद्धतीने कसे खायचे, हे सर्व आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. शाकाहारी आहारामध्ये डाळी, कडधान्ये आणि धान्ये ही प्रथिनांची महत्त्वाची साधने मानली जातात. विशेषतः पिवळी मूग डाळ पचायला हलकी असल्यामुळे ती लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी उत्तम पर्याय समजली जाते. मात्र इथे एक महत्त्वाची वैज्ञानिक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. आपल्या शरीराला स्नायू, हाडे, त्वचा आणि इतर पेशींच्या दुरुस्तीसाठी 9 आवश्यक अमिनो ऍसिड्स लागतात. मूग डाळीत यापैकी बहुतांश अमिनो ऍसिड असली तरी मिथिओनिन हे अमिनो आम्ल तुलनेने कमी प्रमाणात असते. त्यामुळे मूग डाळ निरुपयोगी ठरत नाही. पण तिच्या प्रथिनांचा पूर्ण क्षमतेने उपयोग होण्यासाठी इतर काही अन्नपदार्थांची साथ मिळाली तर त्याचा फायदा अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतो. म्हणूनच पारंपरिक भारतीय आहारात वेगवेगळ्या धान्यांचे आणि बियांचे एकत्रित सेवन करण्याची पद्धत निर्माण झाली आहे. हे अधिक सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा तुम्ही एक 4 व्हीलर घेतली आहे. इंजिन उत्तम आहे, इंधनही भरपूर आहे, पण एका चाकामध्ये मात्र हवा नाही. अशा परिस्थितीत गाडी पूर्ण क्षमतेने धावू शकत नाही. मित्रांनो, ज्या क्षणी त्या चाकामध्ये योग्य हवा भरली जाते तेव्हा संपूर्ण गाडी सुरळीतपणे चालू लागते. अगदी ह्याचप्रमाणे मूग डाळीत असलेले प्रथिनांचे इंजिन चांगले असते, पण त्यात मिथिओनिनची कमतरता असल्यामुळे शरीराला त्याचा पूर्ण लाभ मिळण्यात मर्यादा येऊ शकते. पांढरे तीळ ही ती उणीव भरून काढण्यास मदत करतात, कारण तिळामध्ये मिथिओनिन तुलनेने चांगल्या प्रमाणात आढळते. म्हणूनच मूग डाळ आणि तिळाची पूड एकत्र घेतल्यास त्या जेवणातील अमिनो ऍसिड्सचे संतुलन सुधारण्यास मदत होऊ शकते आणि प्रथिनांचा दर्जा वाढतो. याशिवाय तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्सही भरपूर असतात, जे हाडांच्या आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मात्र तिळाचे सेवन करताना प्रमाणाचे भान ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार तीळ हे उष्ण गुणधर्माचे मानले जाते. त्यामुळे थंड हवामानात किंवा हिवाळ्यामध्ये वरणामध्ये सुमारे 1 लहान चमचा भाजलेल्या पांढऱ्या तिळाची पूड घालणे बहुतेक लोकांसाठी योग्य ठरू शकते. परंतु कडक उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढण्याची प्रवृत्ती असल्यामुळे हे प्रमाण अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा कमी ठेवणे अधिक योग्य ठरते. अर्थातच ही मात्रा व्यक्तीची प्रकृती, आरोग्य स्थिती आणि एकूण आहार यावरही अवलंबून असते. त्यामुळे तिळाचा योग्य प्रमाणात वापर करून आपण साध्या मूग डाळीच्या वरणाचे पोषण मूल्य आणखी समृद्ध करू शकतो आणि वाढत्या वयात शरीराला अधिक संतुलित पोषण देण्यास मदत करू शकतो. आपल्या ह्या विशेष वरणातील पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे भाजलेल्या काळ्या हरभऱ्याची जाडसर भरड. अनेकांना हरभरा हा फक्त पोट भरणारा पदार्थ वाटतो, पण प्रत्यक्षामध्ये तो उच्च दर्जाच्या वनस्पतीजन्य प्रथिनांचा चांगला स्रोत म्हणून गणला जातो. विशेष म्हणजे त्यामध्ये ल्युसीन हे आवश्यक अमिनो ऍसिड चांगल्या प्रमाणात आढळते. मित्रांनो, संशोधनानुसार वाढत्या वयामध्ये स्नायूंना केवळ प्रथिने मिळणे पुरेसे नसते, तर स्नायूंना काम सुरू करण्याचा संदेश देणारे ल्युसीन सारखे अमिनो ऍसिडही आवश्यक असते. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्तींमध्ये स्नायूंची झीज कमी करण्यासाठी आणि नवीन स्नायूंच्या निर्मितीला चालना देण्यासाठी ल्युसीन महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच रोजच्या वरणात अर्धा ते 1 लहान चमचा भाजलेल्या काळ्या हरभऱ्याची भरड मिसळल्यास त्या जेवणातील प्रथिनांचे पोषण मूल्य आणखी वाढण्यास मदत होऊ शकते. मित्रांनो, हे एका वेगळ्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा तुमच्या मोबाईलमध्ये अत्यंत शक्तिशाली प्रोसेसर, भरपूर रॅम आणि मोठ्या क्षमतेची बॅटरी आहे.
पण जर तुम्ही पॉवर बटन दाबलीच नाही तर मग तो मोबाईल सुरू होणार नाही. सर्व क्षमता असूनही तो निष्क्रियच राहील. पण ज्या क्षणी तुम्ही पॉवर बटन दाबता त्या क्षणी संपूर्ण यंत्रणा सुरू होते. मित्रांनो, आपल्या शरीरात ल्युसीन हे अगदी त्या पॉवर बटन सारखेच काम करते. शरीरात आवश्यक प्रथिने उपलब्ध असली तरी ल्युसीन स्नायूंना वाढ आणि दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्याचा महत्त्वाचा संदेश देण्यास मदत करते. त्यामुळे मूग डाळ, तीळ आणि हरभऱ्याची भरड हे तिन्ही घटक एकत्र आल्यावर त्या वरणाचे पोषण मूल्य अधिक संतुलित बनते. या वरणातील आणखी एक अमूल्य घटक म्हणजे भाजलेल्या जवसाची पूड. जवसामध्ये अल्फा लिनोलेइक ऍसिड या प्रकारचे ओमेगा 3 फॅटी ऍसिड, भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीरातील दाह म्हणजेच इन्फ्लेमेशन कमी करण्यास आणि सांध्यांच्या आरोग्याला आधार देण्यास मदत करू शकतात. मित्रांनो, हे समजण्यासाठी आणखी एक उदाहरण पाहूया. समजा एखाद्या शेतात पाणी पोहोचवणारी कालवे अनेक ठिकाणी गाळाने भरली आहे. त्यामुळे पाणी व्यवस्थित पुढे जात नाही आणि संपूर्ण शेत कोरडे पडू लागते. पण जेव्हा तो गाळ काढून कालवे स्वच्छ केले जातात तेव्हा पाणी पुन्हा सहजपणे प्रत्येक भागापर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे शरीरातील निरोगी रक्ताभिसरण आणि इन्फ्लेमेशन कमी ठेवण्यासाठी संतुलित आहाराची भूमिका महत्त्वाची असते. जवस हा त्या संतुलित आहाराचा एक उपयुक्त भाग ठरू शकतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर पायांमध्ये कडकपणा जाणवणाऱ्या किंवा सांध्यांची हालचाल कमी झाल्याची तक्रार असलेल्या अनेक ज्येष्ठांसाठी योग्य प्रमाणात जवसाचा समावेश फायदेशीर ठरू शकतो. या विशेष वर्णातील चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे शेवग्याच्या पानांची पूड. बहुतेक लोक शेवग्याच्या शेंगांचा वापर भाजी किंवा आमटीमध्ये करतात, पण त्याच्या पानांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. प्रत्यक्षात शेवग्याची पाने ही अत्यंत पोषक मानली जातात. त्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि विविध अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे पोषक घटक शरीराच्या एकूण आरोग्यासोबतच स्नायू, हाडे आणि रोगप्रतिकारक शक्तीला आधार देण्यास मदत करतात. म्हणूनच अनेक आहार तज्ज्ञ शेवग्याच्या पानांना सुपरफूड म्हणूनही ओळखतात. रोजच्या वरणामध्ये अगदी अर्धा चमचा शेवग्याच्या पानांची पूड मिसळल्याने ह्या सर्व पोषक घटकांचा सहजपणे आहारात समावेश होऊ शकतो. मित्रांनो, वय वाढत गेले की शरीरातील रक्ताभिसरण पूर्वीसारखे वेगवान राहत नाही. विशेषतः पायांच्या बारीक रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यास काही लोकांना रात्री झोपेत पायात गोळे येणे, पाय सुन्न होणे, मुंग्या येणे किंवा पाय लवकर थकणे अशा प्रकारच्या समस्या जाणवू शकतात. अर्थातच अशा लक्षणांमागे मधुमेह, व्हिटॅमिन B12 ची कमतरता, औषधांचे दुष्परिणाम किंवा इतर वैद्यकीय कारणेही असू शकतात. मात्र संतुलित आहारामध्ये शेवग्याच्या पानांसारखे पोषक अन्न पदार्थ समाविष्ट केल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मिळण्यास मदत होते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या आणि स्नायूंच्या आरोग्याला आधार मिळू शकतो. हे एका वेगळ्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा एखाद्या शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहे आणि वाहतूक कोंडीत अडकली आहे, ज्यामुळे अँब्युलन्स, दुधाचा टँकर किंवा इतर आवश्यक वाहने वेळेवर त्यांच्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. पण जेव्हा रस्त्यांची दुरुस्ती केली जाते आणि वाहतूक सुरळीत होते तेव्हा प्रत्येक ठिकाणी आवश्यक सेवा वेळेत पोहोचू लागते. आपल्या शरीरातील रक्तवाहिन्याही अशाच वाहतुकीच्या मार्गांसारख्या असतात. निरोगी रक्ताभिसरणामुळे ऑक्सिजन आणि पोषक घटक शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतात. शेवग्याची पाने हा त्या संतुलित आणि पोषण समृद्ध आहाराचा एक उपयुक्त भाग ठरू शकतात, ज्यामुळे वाढत्या वयात शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत मिळते. हे सुपरवरण तयार करताना फक्त कोणते पदार्थ वापरायचे हे जाणून घेणे पुरेसे नाही, तर ते कोणत्या टप्प्यावर मिसळायचे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक जण सर्व पूड सुरुवातीलाच डाळीसोबत टाकून उकळतात, पण त्यामुळे काही उष्णतेला संवेदनशील पोषक घटकांचे प्रमाण कमी होऊ शकते आणि चव देखील बदलू शकते. त्यामुळे ह्या वरणाचा जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर योग्य क्रम पाळणे आवश्यक आहे. मित्रांनो, हे समजण्यासाठी एक साधे उदाहरण पाहूया. समजा तुम्ही मोबाईलमध्ये नवीन सॉफ्टवेअर अपडेट डाउनलोड केला आहे. जर मोबाईल पूर्णपणे सुरू होण्यापूर्वीच तुम्ही अपडेट इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न केला तर प्रक्रिया व्यवस्थित होणार नाही. पण मोबाईल व्यवस्थित सुरू झाल्यावर अपडेट केल्यास सर्व काही सुरळीत चालते. अगदी त्याचप्रमाणे डाळ आधी पूर्ण शिजू द्यायची आणि त्यानंतरच इतर पोषक पूड त्यामध्ये मिसळायच्या. त्यामुळे त्यांची चव, सुगंध आणि पोषण मूल्य अधिक चांगल्या प्रकारे टिकून राहण्यास मदत मिळते. मित्रांनो, हे वरण बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. सर्वप्रथम एक वाटी पिवळी मूग डाळ, चिमूटभर हळद आणि थोडेसे हिंग घालून नेहमीप्रमाणे मऊ शिजवून घ्या. डाळ पूर्ण शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि वरण काही मिनिटे कोमट होऊ द्या. त्यानंतर त्यामध्ये हिवाळ्यात एक लहान चमचा आणि उन्हाळ्यामध्ये अर्धा चमचा भाजलेल्या पांढऱ्या तिळाची पूड, अर्धा चमचा भाजलेल्या काळ्या हरभऱ्याची जाडसर भरड,
अर्धा चमचा भाजलेल्या जवसाची पूड आणि अर्धा चमचा शेवग्याच्या पानांची पूड घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा. इच्छेनुसार वरून कोथिंबीर आणि थोडे तूप घालू शकता. हे वरण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये भात, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी अथवा फुलक्यासोबत खाल्ल्यास एक संतुलित आणि पोषण समृद्ध आहार तयार होतो. पण मित्रांनो, ह्या वरणाचा सर्वांना सारखाच फायदा होईल असे समजणे योग्य नाही. विशेषतः दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार असलेल्या व्यक्ती, ज्यांचे क्रिएटिनिन किंवा पोटॅशियमचे प्रमाण वाढलेले आहे, तसेच ज्यांना डॉक्टरांनी प्रथिनांचे किंवा फॉस्फरसचे प्रमाण मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला आहे, त्यांनी हा आहार नियमित सुरू करण्यापूर्वी आपल्या नेफ्रोलॉजिस्ट किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. तसेच ज्यांना तिळाची, जवसाची किंवा इतर कोणत्याही घटकाची ॲलर्जी आहे, त्यांनी ते पदार्थ टाळावे. लक्षात ठेवा की कोणताही एक पदार्थ किंवा रेसिपी हा चमत्कारिक उपाय नसतो. नियमित व्यायाम, पुरेसे प्रोटीन, संतुलित आहार, चांगली झोप आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय उपचार यांसोबतच अशा पोषण मूल्यांनी समृद्ध वरणाचा समावेश केल्यास वाढत्या वयात स्नायू आणि एकूण आरोग्य टिकवून ठेवण्यास अधिक चांगली मदत मिळू शकते. मित्रांनो, हा साधा पण अत्यंत वैज्ञानिक घरगुती उपाय करून पहा आणि तुमच्या पायांना पुन्हा एकदा विशीसारखी ताकद द्या. आता आपण ह्या आहाराच्या पुढील सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत. उतर वयामध्ये पायांची ताकद वाढवण्याचे सिक्रेट. अनेक ज्येष्ठांना असं वाटतं की केवळ चांगला आहार घेतल्याने किंवा पौष्टिक वरण खाल्ल्याने पायांमधील थकवा आणि कमकुवतपणा अचानक गायब होईल. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण खाल्लेल्या अन्नातील प्रथिनांचा उपयोग करून स्नायूंची निर्मिती होण्यासाठी त्या स्नायूंना विशिष्ट प्रकारचा ताण किंवा उत्तेजना मिळणे अत्यंत आवश्यक असते. याला वैद्यकीय भाषेमध्ये प्रोग्रेसिव्ह रेझिस्टन्स किंवा मेकॅनिकल लोडिंग असे म्हणतात. जेव्हा तुम्ही पायांच्या स्नायूंवर योग्य प्रमाणात वजन किंवा ताण देता, तेव्हाच पेशींना प्रथिनांचा वापर करून स्नायू मजबूत करण्याचा स्पष्ट संदेश मिळतो. त्यामुळे आहारासोबतच स्नायूंना योग्य उत्तेजना देणे हेच पायांची ताकद टिकवून ठेवण्याचे खरे रहस्य आहे. हे समजण्यासाठी आपण एका इमारतीच्या बांधकामाचे साधे उदाहरण पाहूया. समजा एका रिकाम्या जागेवर तुम्हाला एक मजबूत इमारत बांधायची आहे. तिथे तुम्ही उत्तम दर्जाचे सिमेंट, वाळू, विटा आणि लोखंडी सळ्या अशा प्रकारचे भरपूर बिल्डिंग मटेरियल आणून ठेवले आहे. पण जोपर्यंत तिथे गवंडी आणि मजूर येऊन प्रत्यक्ष काम सुरू करत नाही, तोपर्यंत तो सगळा माल तसाच पडून राहील आणि इमारत उभी राहणार नाही. आपल्या शरीराच्या बाबतीत आपण खाल्लेले हे सुपरवरण आणि त्यातील प्रथिने ही त्या सिमेंट आणि विटांसारखी असतात. तर पायांचे सोपे व्यायाम हे मजुरांनी केलेल्या बांधकामाच्या कामासारखे असतात. जेव्हा तुम्ही चालीचा किंवा खुर्चीवरून उठण्या बसण्याचा सराव करता, तेव्हा शरीरातील मजुरांना म्हणजेच पेशींना काम सुरू करण्याचा स्पष्ट संदेश मिळतो. व्यायाम न करता केवळ प्रथिने खाल्ली तर ते साहित्य पडून राहून वाया जाण्यासारखे आहे. म्हणजे शरीर ते प्रथिने स्नायू बनवण्यासाठी न वापरता साधी ऊर्जा म्हणून वापरून टाकते. मग मित्रांनो, यासाठी नेमके कोणते व्यायाम करणे आवश्यक आहे? उतार वयामध्ये पायांची ताकद आणि तोल सुधारण्यासाठी चेअर स्क्वॅट्स म्हणजेच खुर्चीच्या आधाराने उठबस करणे हा एक अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी वैज्ञानिक व्यायाम मानला जातो. यासाठी एका मजबूत खुर्ची समोर उभे राहून हात समोर ठेवून हळूहळू खुर्चीवर बसावे आणि पुन्हा पायांच्या ताकदीवर उभे राहावे. रोज असे 10 ते 12 वेळा 2 ते 3 सेट्स मध्ये केल्याने मांड्यांचे आणि नितंबाचे स्नायू मजबूत होतात. या व्यतिरिक्त भिंतीला पकडून टाचावर उचलणे यामुळे पायांच्या पिंढऱ्यांचे स्नायू बळकट होतात. हे पिंढऱ्यांचे स्नायू शरीरामध्ये दुसरे हृदय म्हणून काम करतात, कारण ते पायांतील रक्त पुन्हा वर हृदयाकडे ढकलण्यास मोठी मदत करतात. या आहारात्मक आणि शारीरिक उपायांसोबतच व्हिटॅमिन D3 आणि व्हिटॅमिन B12 ची योग्य पातळी राखणे हे देखील पायांच्या ताकदीसाठी तितकेच महत्त्वाचे सिक्रेट आहे. व्हिटॅमिन D3 मुळे आतड्यांमधून कॅल्शियम शोषले जाते आणि स्नायूंच्या आकुंचन प्रसरणाची प्रक्रिया सुरळीत चालते. जर शरीरामध्ये व्हिटॅमिन D ची कमतरता असेल तर उत्तम आहार घेऊनही स्नायू कमजोर राहू शकतात. तसेच व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे पायांच्या नसांमध्ये कमजोरी येते, ज्यामुळे पायाला मुंग्या येणे, पाय सुन्न होणे किंवा चालताना तोल जाणे अशा समस्या निर्माण होतात. म्हणूनच दरवर्षी एकदा डॉक्टरांच्या सल्ल्याने ह्या जीवनसत्वांची तपासणी करून घेणे आणि कमतरता असल्यास योग्य उपचार किंवा दररोज सकाळी 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसणे अत्यंत गरजेचे आहे. थोडक्यात सांगायचे तर वाढत्या वयात पायांची ताकद टिकवून ठेवणे किंवा वाढवणे ही कोणतीही जादू नसून ते एक शास्त्रीय गणित आहे. जेव्हा तुम्ही मूग डाळ, तीळ, हरभऱ्याची भरड, जवस आणि शेवग्याची पाने एकत्र करून बनवलेले हे पोषण समृद्ध सुपरवरण रोजच्या आहारात घेता, तेव्हा तुमच्या शरीराला प्रथिनांचा आणि सूक्ष्म पोषकांचा उत्तम पुरवठा होतो. या आहाराला जेव्हा तुम्ही चेअर स्क्वॉट्स आणि टाचावर उचलण्यासारख्या सोप्या व्यायामांची जोड देता, तेव्हा पायांचे स्नायू सक्रिय होतात आणि सोबतच व्हिटॅमिन D3 आणि व्हिटॅमिन B12 ची योग्य काळजी घेतली की रक्ताभिसरण आणि नसांचे आरोग्य उत्तम राहते.
हा त्रिसूत्री मार्ग अवलंबल्यास वयाच्या 60 नंतरही तुम्ही न थकता, न अडखळता आणि पायांच्या ताकदीच्या जोरावर तुमचे दैनंदिन आयुष्य आनंदाने व आत्मनिर्भरतेने जगू शकता. ही मोलाची माहिती तुमच्या कुटुंबातील सर्व ज्येष्ठ सदस्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा. आरोग्यविषयक अशाच विज्ञानावर आधारित माहितीसाठी आपल्या आरोग्य बीट्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.